खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल। पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड। चेतन भाऊ, काल काँग्रेसच्या नगरसेवकांनी असं त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की काँग्रेसने कुठलंही आमचं ऐकून न घेता तडकाफड निर्णय घेऊन आमचं निलंबन केलेलं आहे। काय तो आरोप त्यांचा खरा आहे का? जो आरोप आहे हा सरळ चुकीचा आरोप आहे। अच्छा। आणि त्याच्यानंतर हे माहिती मला कळल्यानंतर मी निलेश भाऊ जाधव, निसार भाऊ यांना फोन लावला तर निलेश भाऊचा मोबाईल स्विच ऑफ होता आणि निसार भाऊचाही मोबाईल स्विच ऑफ होता। याच्यावर आणि 13 तारखेपर्यंत यांच्याजवळ वेळ होता ह्या गट कॅन्सल करायचा कलेक्टर ऑफिसमधून, तर यांनी केला नाही म्हणून आम्ही त्यांची तेवढ्या वेळ वाट पाहिली ना। यांनी माझ्या पत्राला उत्तर दिलं। मग तुम्ही काय समजणार आहे दादा? बरोबर की यांची मानसिकता झाली आहे का आपण बीजेपी मध्ये जायचं? जर तुमच्यात धमक असेल काम करायची तर तुम्ही पक्षात राहा किंवा अपक्षात राहा, तुम्ही काम करू शकता। गमतीने मी त्यांना श्री असं म्हटलं, श्री देवेंद्रजी भुयार। त्यांनी खरोखरच ते अंगी घेऊन घेतलं का काय माहित। आता म्हणजे ते काय म्हणता आपण त्यांना म्हणजे असे सांगायलाही लागले महाराजासारखं काय, ज्यांना कळूही लागलं आता आत्म काय म्हणतो आपण त्याला, आत्मा। हा, आणि ते कळणे त्याला काहीतरी एक वेगळा शब्द आहे असं त्यांना कळू लागलं आजकाल। म्हणजे त्यांना स्वप्नात दिसून राहिलं आता काही दिवसांनी नम्र गिम्र दिन का काय माहित। वरुड तालुक्यात आणि वरुड शहरात नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे काँग्रेसचे 2 नगरसेवक हे भाजपात विलीन झाले। आणि काल आपण त्या काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं स्पष्टीकरण ऐकून घेतलेलं आहे। मात्र या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी आता आपण काँग्रेसचं देखील मत जाणून घेणार आहोत। काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ देवते आपल्यासोबत आहेत। खूप खूप स्वागत। नमस्कार। चेतन भाऊ, काल काँग्रेसच्या नगरसेवकांनी असं त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की काँग्रेसने कुठलंही आमचं ऐकून न घेता तडकाफड निर्णय घेऊन आमचं निलंबन केलेलं आहे। काय तो आरोप त्यांचा खरा आहे का? नाही, त्यांचा जो आरोप आहे हा सरळ चुकीचा आरोप आहे। अच्छा। काय झालं, जेव्हा 10 तारखेला त्याच्या अगोदर मी गटनेता म्हणून निसार भाऊला माझ्या लेटरवर मी त्यांची नियुक्ती केली। अच्छा। त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेसचा गट स्थापन केला कलेक्टरजवळ जाऊन। नंतर काही दिवसानंतर 10 तारखेला आम्हाला कोणालाही न कळवता वरुड म्हणजे मी शहर अध्यक्ष आहे किंवा जे काही नेते मंडळी आहे किंवा काँग्रेसचे जे काही लोक आपण वरुडमध्ये आहे किंवा अमरावतीमध्ये बबलू देशमुख आहे जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनाही न कळवता यांनी बीजेपी सोबत जाऊन बीजेपीच्या गटात एक वेगळा स्वतःचा गट विलीन केला। अच्छा। आणि त्याच्यानंतर हे माहिती मला कळल्यानंतर मी निलेश भाऊ जाधव, निसार भाऊ यांना फोन लावला तर निलेश भाऊचा मोबाईल स्विच ऑफ होता आणि निसार भाऊचाही मोबाईल स्विच ऑफ होता। अच्छा। हे 10 तारखेची घटना। अच्छा। मग मी 11 तारखेला लेटर तयार केलं। पहिले मी बबलू भाऊंना, कारण हे काय म्हणत होते रात्रीनी माझं बोलणं झालं, हा हमने बबलू भाऊ से पूछ के किया। म्हणजे बबलू भाऊ देशमुखांचं नाव हे आमच्या जिल्हाध्यक्षांचं नाव सातत्याने समोर करायचे। अच्छा। काही झालं तर निसार भाऊ म्हणायचे मैंने बबलू भाऊ से पूछ के किया, तुमको पूछू क्या? अच्छा। जिल्हाध्यक्ष पूछले, आप तुमचे काय पूछना, म्हणजे अशा प्रकारे त्या गोष्टी व्हायच्या। मग मला असं वाटलं चला बाबा जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय म्हणून मी थोडंसं थांबलो। पण अजून मनात विचार आला की आपण एकदा जिल्हाध्यक्षांसोबत बोलून आणि याच्यातलं काय आहे ते माहिती करून मी, तर मी त्या प्रसंगामुळं त्यांना फोन लावला आणि त्यांच्यासोबत बोललो। त्यांनी मला सांगितलं अशा कुठलीही मी त्यांना होकार दिलेला नाही आहे म्हणे की बीजेपी सोबत तुम्ही जा, अशा कुठल्याही गोष्टीत मी त्यांना होकार दिलेला नाही। इव्हन मी त्यांना सांगितलं म्हणे की तुम्ही जे हे केलं हे आताच्या आता तोडा, नाहीतर तुम्हाला पक्षातून काढण्यात येईल। म्हणजे हे 11 तारखेला बबलू भाऊंनी अगोदर बोलून चुकले होते त्यांना। अच्छा। 11 तारखेला मी यांना लेटर दिलं याच्यावर आणि 13 तारखेपर्यंत यांच्याजवळ वेळ होता ह्या गट कॅन्सल करायचा कलेक्टर ऑफिसमधून, तर यांनी केला नाही म्हणून आम्ही त्यांची तेवढ्या वेळ वाट पाहिली ना। यांनी माझ्या पत्राला उत्तर दिलं। मग तुम्ही काय समजणार आहे दादा? बरोबर की यांची मानसिकता झाली आहे का आपण बीजेपी मध्ये जायचं? बरं चेतन भाऊ, त्यांनी असं म्हटलं की
प्रभागाच्या विकासासाठी हे आम्ही पाऊल उचललं. हा. काँग्रेसची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ही खूप वेगळी खूप वेगळी आहे. तुम्ही शहराध्यक्ष आहे काँग्रेसचे, हा. काय वाटतं हे उचित केलं का? एकदम चुकीचा निर्णय आहे. काँग्रेस सर्व धर्म समभाव या विचारानं चालणारा पक्ष हा. आहे. यात जातीभेद म्हणून नाही आहे. आणि कामं करणाऱ्या नगरसेवकाला कोण्याही पक्षाची गरज नसते जर तसं बघितलं तर. अच्छा. बरेचसे अपक्ष नगरसेवक असे आहे हा. की स्वतः कामं खेचून आणतात मुंबईत जाऊन. बरोबर. मग त्याच्यामुळं आम्ही काय म्हणतो आपण त्याला बहुमतासोबत बसलो का आणि आम्ही वरांड्यात बसलो का. आता वरांडा हा विषय काहीतरी माजी आमदार श्रीनी आणला आहे. पण असं नसते. जर तुमच्यात धमक असेल काम करायची तर तुम्ही पक्षात राहा किंवा अपक्षात राहा, तुम्ही काम करू शकता. अच्छा. हा. म्हणजे हे अत्यंत चुकीचं केलं. अत्यंत चुकीचं केलं आहे. आणि हे जे फुले शाहू आंबेडकर जे म्हणतात म्हणजे आम्ही त्या मार्गाने चालून राहिलो. हा. त्या फुले शाहू आंबेडकरच्या आम्ही मतं मागून राहिलो. हा. आणि त्यांच्याबद्दल त्यांचा सगळा आदर्श बाजूला ठेवून तुम्ही एकदम काहीतरी वेगळं करता तेव्हा कुठतरी माणसाच्या जीवावर होते. बरं चेतन भाऊ, जेव्हा मी माजी आमदार देवेंद्र भुयार यांची मुलाखत घेतली, हा. त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचे जे काही लोक आहेत ते त्यांचा जो आत्मा आहे या भाजपलाच सारखा म्हणजे एकसारखाच आहे, ते भाजपला सहकार्य करणार आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे. याला काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून काय प्रत्युत्तर द्या? काय झालं, 1-2 दिवसा अगोदर मी व्हिडिओ काढला त्यांनी काही असंच काहीतरी बरगळले होते. तेव्हा मी त्यांचा व्हिडिओ काढला आणि गमतीने मी त्यांना श्री असं म्हटलं. श्री देवेंद्रजी भुयार. त्यांनी खरोखरच ते अंगी घेऊन घेतलं का काय माहित. आता म्हणजे ते काय म्हणतो आपण त्यांना म्हणजे असे सांगायलाही लागले महाराजासारखं. काय ज्यांना कळूही लागलं आता काय म्हणतो आपण त्याला, आत्मा. हा. आणि ते कळणे त्याला काहीतरी एक वेगळा शब्द आहे. असं त्यांना कळू लागलं आजकाल. म्हणजे त्यांना स्वप्नात दिसून राहिलं. आता काही दिवसानं नम्र गिम्र दिन का काय माहित. अच्छा. तर काय सध्या सरळ चुकीचं आहे. अरे आम्ही ना कोण्या जातीचा ना कोण्या धर्माचा. माझ्या घरात दादा तुम्हाला म्हणजे वरुडकरांना सर्वांना माहिती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा चालत आलाय. आम्हाला त्यांनी म्हणजे आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी एकच शिकवलाय, अरे सर्व धर्मासोबत समान वागा. ह्या संदेश आम्हाला तुकडोजी महाराजां अच्युत महाराजांमुळं आम्हाला लहानपणीपासून बाळकडून मिळालं आहे त्याचं. म्हणून आम्ही काँग्रेस सोबत जुळलो आहे का इथं जाती धर्माचा विषय नाही आहे म्हणून. आणि हे म्हणते आता हेच तर पैशासाठी गेले होते. माझा आरोप आहे सरळ सरळ. आणि त्यांनी काही बोलले नाही. ते जेव्हा आरोप केला होता माननीय आपले हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या मदतीनं आणि आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या मदतीनं हे आमदार झाले. आणि पैशासाठी मग अजित पवार गटासोबत गेले. हे काय आपल्याला तत्व शिकवणार आहे. यांनी तत्व कसे शिकवावं कोणाला. चुकीचे भ्रम निर्माण करणं आणि काहीतरी करणं, आपण फोकसमध्ये राहायचं एवढाच त्यांचा धंदा आहे. बरं चेतन भाऊ, काँग्रेसचे 2 जे नगरसेवक आहेत यांनी हा जो निर्णय घेतला, हा निर्णय घ्यायच्या आधी शहराध्यक्ष म्हणून किंवा तुमच्या पक्षाचे जे काही पदाधिकारी आहे वरुड तालुक्यातले यांच्याशी काही संपर्क केला का? काहीच संपर्क केला नाही यांनी, कोणाच सोबत नाही. ना माझ्यासोबत ना जिल्हाध्यक्षासोबत. फक्त जिल्हाध्यक्षाचं नाव करायचे, कारण जिल्हाध्यक्षाचं नाव जर केलं आपण तर आपल्याला कोणी प्रश्न विचारणार नाही. पण जिल्हाध्यक्षाचा माझ्यावर इतकं प्रेम आहे तर मी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगतो. ते मला बरोबर गाईड करतात. मी नवीन असून सुद्धा त्यांनी मला नगरपालिकेमध्ये व्यवस्थित गाईड केलं. हे फक्त त्यांचं नाव घेऊन आम्हाला बरगवायचा प्रयत्न करत होते. बरं मला सांगा, त्यांनी एक विनंती केली आहे की आम्हाला काँग्रेसमध्ये पुन्हा घ्यावं. आम्ही भाजपचा दुपट्टा अजूनपर्यंत म्हणजे घेतलेला नाही, आम्ही फक्त विकासासाठी गेलेलो. तर काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही चर्चा परत घेण्याची? नाही, परत घेण्याची चर्चा याच्यासाठी नाही आहे, कारण त्यांना आपण 13 तारखेपर्यंतच्या दुपारी 2:30 वाजतेपर्यंत जो काही वेळ होता तो आपण त्यांना दिला होता. अच्छा.
वापस यासाठी. हां. पण त्यांनी कोणाचंही ऐकून न घेता ते जर बीजेपी सोबत गेले, त्या विचारासोबत जर ते जात असेल, तर मग आता परत आम्ही त्यांना घेऊन, म्हणजे त्याचं काही दुःख नाही तुम्हाला, दोन सत्तेत असलेले काँग्रेसचे नगरसेवक तुमच्या पाशी नाही, दुःख याच्यासाठी नाही दादा. हां. आज चालले गेले पूर्ण, उद्या जर त्यांनी साऱ्या समाजात जर घाण करून ठेवली असती, नंतर गेले असते तर. बरोबर. आज मी त्यांना मानापानानं मी अगोदर बोलवायचो, पण हे घटना जेव्हा त्यांनी केली, न कुणाला विचारता न कुणाचं ऐकता, तेव्हापासून मन थोडं दुखलं आहे. आणि आम्ही जिल्हाध्यक्षांना याच्यासाठी म्हटलं, तुम्ही कडक कारवाई करा, आणि जे फेसबुकवर वगैरे हे सगळं मला जिल्हाध्यक्षांनी करायला लावलं, व्हायरल करा म्हणे. बिलकुल त्यांचे आदेश मी नाही टाकू शकत. मला त्यांनी जे आदेश दिले, पक्षाचा मी एक कार्यकर्ता म्हणून मला त्यांचे आदेश पूर्ण करणं असतं. बरं, मला सांगा चेतन भाऊ, विजय किंवा पराभव हे चालू असतात. हो हो. नगर परिषद मध्ये तुम्ही जास्त विजय प्राप्त करू शकले नाही, पण तरी काय वाटते की तुमचं काय विजन आहे, काय वरुड शहरात व्हायला पाहिजे, काय विनंती कराल नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांना? माझं नगराध्यक्षांना, नवनिर्वाचित जे काही आहे आपले नगरसेवक, यांना सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही, आम्ही, आपण म्हणजे अगोदर नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, किती सुंदर शिक्षण व्हायचं, खूप सुंदर शिक्षण होतं. शिक्षकांपासून म्हणजे आपल्याही पहिलीच्या पिढ्या चांगल्या घडल्या. बरोबर. आज आपल्याला मुलांना शिकवायसाठी बऱ्याचशा प्रायव्हेट कॉन्व्हेंट्समध्ये इकडे तिकडे आपल्या पोरांना टाकावं लागते. सगळेच पालक करू शकत नाही, काही बिचारे मनानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल असते, तर त्यांचंही मन दुखते. तर माझी विनंती हे आहे की आपल्या नगरपालिकेच्या शाळा अद्ययावत डिजिटल, आणि आपण त्याला असं म्हणतो अजून जे काही CBSE पॅटर्न, हे सगळे आणून त्या शाळा अशा अद्ययावत बनवा का आम्हाला आमचे पोरं बाहेर न टाकता, प्रायव्हेट स्कूलमध्ये न टाकता, सरकारी स्कूलमधून आम्ही छाती ठोकून सांगू शकलो पाहिजे की आमचा मुलगा नगरपालिकेच्या शाळेतून शिकलाय. हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ देवते. यांनी माजी आमदारांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर त्या काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी भाजपच्या गटाला जो पाठिंबा दिलेला आहे, त्यांना देखील त्याबाबतचं स्पष्टीकरण आपल्या मुलाखतीत दिलेलं आहे. धन्यवाद.